बर्थडे बोलले का? पुरुषाला काढशी बाळा अशा अशा. तुला खायचंय का? नाही नाही खायचंय त्याला. तिला एक नाही म्हणते. चहा ठेवला का? हॅलो, तुमचे पुन्हा एकदा माझी सया यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आता चहा वगैरे सगळं काही झाले आणि आता मम्मीनं मस्तपैकी ना नाश्त्यासाठी पोहे बनवतीये आणि तोपर्यंत मी मार्केटमध्ये जाऊन येते, कारण आज रात्री पण बर्थडे सेलिब्रेशन करणार आहे सौरभ भाऊचा. तर त्यासाठी ना मी केकची ऑर्डर द्यायला चालली आहे. तर चला, तर मस्त असं आहे ना थीमचा मी केक ठेवणार आहे. तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये नक्की बघा. तर येऊ का मी जाऊन? मग आलीच मी. त्या समोर त्या बायका लिंबू काही असलं ते काढशील का? हो. तर इतक्यात मार्केटमधून आणले. बाहेर खूप ऊन आहे, थकून गेले तर चला आता मस्तपैकी पोहेचा नाश्ता करते. गरमागरम पोहे आणि मस्त केक दिलाय, ऑर्डर केलाय. आता संध्याकाळी तुम्हाला बघायला भेटेल. खूप मस्त आहे. तर व्हिडिओ स्किप न करता आज पूर्ण बघा. आज खूप मस्त ब्लॉग होणार आहे. मस्तपैकी पनीर काजू आहे का? पनीर काजू भाजी, रोट्या, मुलाचा बड्डे, लाडक्या म्हणून का? असं काही नाही, मला पण खायचं आहे. मस्त गरमागरम रोटी. आज माझं काम माझी मम्मी करतीये रोट्या, आणि तर माझंच काम असतं रोट्या करणं. भाजी झाली का? हो, भाजी झाली. आज दूध टाकलंय, दूध भाजीला थोडं. दूध टाकलं. तर आज थोडंसं लेट झालंय स्वयंपाकाला, कारण पोह्यांचा सकाळी नाश्ता झाला होता, जास्त काही भूक नव्हती. तर आता म्हटले गरमागरम तिला पनीरची भाजीच करायची होती. सौरभला आवडते, तर सौरभसाठी आज मस्त स्पेशल पनीर आणि रोट्या. म्हटले रोट्या तर गरमागरमच छान लागतात. आता भूक लागली त्याच्यामुळे आता मम्मी टाकली आहे. तर भाजी झालेली आहे. आता गरमागरम रोट्या झाल्या त्या मी जेवण करतो. आणि रात्रीचं काय प्लॅन आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळे शेअरच करणार आहे, त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. माझ्यापेक्षा मस्त रोटे केले मम्मीनी. थकली पण मम्मी. हा, सई झोपलेली आहे. वाढू का रे? वाढू का तुला जेवण करायला? गरमागरम आहे डायरेक्ट. रोटी, पनीरची भाजी. हा, तुझ्या आवडीचं. आज तुझा दिवस. सई झोपली. तुला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दे गो, मी वाढू का मी त्याला? बस दादा, पुढं देऊ. खाली बसतो का वरतीच बसतो? इथं बस. तुला आहे ना तुझ्या मम्मीकडून गिफ्ट आहे. पनीर भाजी आणि गरमागरम रोटी. कशी झाली सांग टेस्ट? छान झाली. अरे खाई जा तू. कसं काही छान? दिसायला छान झाली. टेस्ट छान. हां, असं आहे का? माझी मम्मी एकच नंबर करते पनीरची भाजी. मम्मी तोड नाही का मम्मी? आता गरमागरम मस्तपैकी रोट्या झाल्या आहेत
तर तिला थोडी हेल्प केली. तर आम्ही दोघीही बसतोय जेवायला. फॉर्म में जरूर है तो अच्छा नहीं कि खराब खेलता देखिए लेकिन हम उम्मीद करते हैं सिराज से कि अभी 2-3 बड़े विकेट सेक्टर है खास करके राइट भाजी एकच नंबर दिसती मम्मी. सही कहा आपने या सगळेजण मस्तपैकी पनीर काजू पनीर खायला. और जिस तरीके से इस साल खास करके गेंदबाज आज खूप गरम होतंय. और वो आउट अभी तक तो देखने को मिला कि जैसे उनका वो आउट आता मी बघते मस्त कशी टेस्ट झाली. बघूनच तोंडाला पाणी सुटले. केकेआर के अगेंस्ट मैंने एक स्पेल डाला था काजू माझ्यासाठी टाकलं का? मैजिक का नाम दिया था तो वो तब से मियां मैजिक ने स्टार्ट किया. मस्त. तो जब टेस्टिंग को फॉलो करता था उसका कोथिंबीर वगैरे काहीच नव्हतं. छान आहे भाजी. मदद था. आणि चोर कशी हे कसं मियां मैजिक आज दूध डायरेक्ट पाणी टाकायचं. टाकलं पण पात्रावर. मियां मैजिक मसाला फ्राय केला आंकड़ों पे नजर डालते हैं त्याच्यात थोडंसं दूध टाकलं. नाही म्हणून थोडंसं 50+ विकेट आठ पण पात्र टाकलं असेल नाही. किसी का है तो मियां म्हटलेलं मैजिक गोड होऊन वनडे में सबसे तेज दुधावरची साई पण टाकते ना. 16 गेंदों में से एक ओवर में 4 विकेट लेने वाले मस्त झालं पण. भारतीय छान झाली भाजी. छान झाली भाजी ना. लाजवाब. तुम्ही पण चालले ना आता मार्केटला. चला आता सईची हेअर कट करायला चाललोय मामींसोबत. मामी आलंय तर सौरभचा बड्डेचा प्लॅन करायला आलं. त्या मामी प्लॅन झालाय. चला तर सईला आहे ना हेअरकटसाठी आणली. मला काही हेअरकट सईचा करायचंच नव्हता पण मम्मीने ते सगळे काही बोलले आहे ते काही हेअरकट कर तिचा. कारण आहे ना लहान मुलांची माने ना बारीक राहून जाते जास्त केस ना मोठे झाले तर म्हटले चला आपण ह्या वेळेस करून घेऊ. कारण 2 महिन्यांनी तिचा बड्डे येतोय. म्हटले तोपर्यंत अजून मस्त छान असे दाटसर केस येतील. तर पार्लरवाल्या काकू पण बोलल्या की हेअरकट करत राहिली तर तिचे मस्त दाट केस होईल. कारण सईचे पातळ खूप केस आहे. कारण एकदाच हेअरकट केलं आहे तिचा आणि हा सेकंडी आणि ती काही बसतच नाही. तर मम्मीने ते पण मार्केटला गेले होते कारण आज सौरभचा बड्डे होता. थोडंसं भाजीपाला आणायचा होता आणि आम्ही घरी आल्यानंतर मामींनी लगेच ना कांदा चिरायला घेतला. तर एवढा कांदा कशासाठी तर आज काय तर आज मस्त पावभाजी करायचं आहे ना प्लॅन ठरला होता आमचा. मस्त पावभाजी. आमची कटिंग करून आलो तरी तुम्ही भाजीपाला घेऊन नाही आले. हा भाजी पण शिजून ठेवायची पाहिजे ना आजी. काय खरेदी करायला गेले ते अजून तुम्ही? त्यांनी सेल्फ गिफ्ट घेतलं का त्याला? एवढंच घेतलं. मस्त आहे. सौरभने त्याच्यासाठी गिफ्ट घेतलं आज. चेंज झालं. आजीतर्फे तुला बर्थडे गिफ्ट आहे आज ते. म्हणजे पहिलं गिफ्ट आजीने दिलं तुला. कलर मस्त आहे. तर आज पावभाजी करायची त्यासाठी आणली सगळं भाजीपाला. हे एवढे आणली. ये रे छोटे छोटे 20 रुपयाचं आणलं. तर पावभाजीसाठी ना खूप साऱ्या भाजी लागतात त्यामुळे सौरभने मम्मीनं भाजीपाला घेण्यासाठी गेली होती आणि भाज्यांना खूप भाव. तर कोथिंबीर पण आहे ना खूप छोटीशी जुडी 20 रुपयाला. टोमॅटो चांगला ना तो. ढोबळी मिरची पण पाहिजे. चाटून एकदम मस्त ठेवते 5 अच्छा ना मी कापू का कांदे? ठेवणार आहे चहा. काय ठेव? वाटाणा एवढा आणला आंबटी चहा. बटाटा. आता माझी भाजी कुठली आहे ती चहा करते आणि मी कांदा कापणार आहे. अजून काय काय कापायचे काढा पटापटा. सगळा भाजीपाला फुलवर दे ना फुलवर. आजीने काय बाई? आला. लाईट आली. लाईट लाव रे मॅच लाव.
लगेच आता ही मॅच लय भडम सुरू होईल. लागली थांब ना. आता वायफाय चालू होईल म्हणून लागेल. साई आता तेवढं खाऊन घे हा. ए साईची पहिले पाहिली का मी हेअर कट मशरूम कट ना केले. मशरूमच कट केली. उकळला का चहा मस्त पैकी द्या ना. ते माहिती नाही हा तेवढं घेतलं. म्हणजे बिचारा मामीचं नंदनच्या घरी येऊन चहा करण्याचं काम. मला चहा परवडला असता, कांद्याने परवडते. खूप कडू लागते. पण माझ्या भाऊजाईच्या हातचा एकदम बरे टेस्ट वेगळीच असते मामी म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही बाकी काही नाही. झाड कोणतंच नाही सध्या इथं. काय रे शिव दादा हे काय करू राहिलं. त्या पिठाचं पाणी करशील. उचलला नाही ती ड्युटीला असेल आज राहतो. तुला नाही चहा नाही पेती लहान मुलं. आयुष्य पेती का ए तुला. आवा गेली पेती खाली आणि वाईश डीजे का जायचं नाही बघा. इकडे बघ माझ्याकडे बघ. मम्मा पप्पा नाही का आला काय साई. अरे तुला किती आम्ही बोलवत होतो तू कुठं गेला होता रे. अरे तुला आम्ही किती शोधलो. आजीला भेट आता तू पहिले आजीला. तर मी ना ड्रेस चेंज केला तर अशा पद्धतीने थोडीशी तयार झाली आहे. तर लहान मुलांचा खूप आवाज आहे खूप गडबड आहे. तर शिव अंशू सई माझ्या लहान बहिणी सगळे काही खेळत आहे. खाली गेले आता इतक्यात बाहेर डीजेचा आवाज चालू झाला होता. बाहेर इकडे ना रोडला आहे ना डीजेचा वाजत होता तर ते सगळे गेले खाली नाचायला. आणि आता तुम्हाला आवाज येईलच. आणि आता मम्मा उठून ते मस्त पावभाजी करताय. तर आज मस्त पावभाजीचा बेत आहे. झाला डीजे सुरू तर चला दाखवते सगळी काय तयारी करताय. जरा हळू बोल बाळा. नाही मोठ्याने ओरडतोय तू. अजून 2 तास लागणार. 2 तास लागणार. अजून 2 तास म्हणजे 7 वाजले. आता 8-9 वाजता जेवण करायचं का आम्ही. ए आपण भाजी शिजून घेतलंय ना लवकर होईल. आता अर्धा तास लागल. अर्धा तासामध्ये सुवर्ण किचन वाली आहे इथं पावभाजी करायला. वेळ अशी घ्यायची का चप्पल. अशी चप्पल घ्यायची मग घाल.
तर अजून पावभाजीची तयारी करताय मामी मावशीन ते. आणि हे चिल्लर पार्टी मस्त खेळू राहिली, काही मॅच बघताय. तर आता मी केकची ऑर्डर देऊन आली ती सकाळी. तर चला आता मी केक घ्यायला जाते, कारण 7 वाजले. साईचे पप्पा पण येतीलच, तर ते आले का मीच जातो. तर ह्या व्हिडिओचा इथंच आहे. साईचे पप्पा पण आले. कोण आले साई? लगेच मॅच. काय झालं? तर ह्या व्हिडिओचा इथे सेंड करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.